मराठा समाज का म्हणून मतदान टाकायचं चौगुले साहेबाला. एकनाथ शिंदे खोटी शपथ घेतली. सरसकट जरंगे फॅक्टर चालणार स्वामी एक नंबर स्वामी येणार. मराठ्याचे जाऊ तिकडे घ्या, आम्ही बी मराठ्याचे जाऊ. मराठ्याचं वाटोळ जर कोण केलं असेल तर फक्त शरद पवार नाही केले. आणि मराठा प्रेम असणारा माणूस म्हणजे फक्त एकनाथभाई शिंदेच आहे. आणि मराठ्याला अनुदान, मराठ्याला जे आरक्षण देणार आहे देण्याची हिंमत फक्त आणि फक्त एकनाथभाई शिंदेच जाते. पण एक लक्षात राहू द्या, स्वतः जरांगे पाटील साहेब म्हणतायत की मराठा आरक्षण देऊ शकतात तर ते फक्त एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. महाराष्ट्रात विधानसभेचा आखाडा पेटला आहे. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. उमरगा मतदारसंघाचा विचार केला असता हा मतदारसंघ 2 तालुक्यामध्ये विभागला गेला आहे. उमरगा संपूर्ण तालुका व लोहारा तालुका या मतदारसंघामध्ये येतो. हा शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो. मागील 3 टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतात. यासोबतच माजी खासदार असलेले रवींद्र गायकवाड सुद्धा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यामुळे हा शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो. परंतु शिवसेनेच्या ऐतिहासिक पक्षफुटीनंतर ज्ञानराज चौगुले यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं. यामुळे या मतदारसंघामध्ये या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना अशी लढत होत आहे. आज उद्धव ठाकरे यांची सभा या मतदारसंघामध्ये आहे. आपल्यासोबत या मतदारसंघातील लोक उभे आहेत. आपण यांच्याकडून या विधानसभा मतदारसंघातील माहोल काय हे आपण जाणून घेणार आहेत. निवडणूक लागली आहे, मतदारसंघातील माहोल काय? ज्ञानराज चौगुले माहोल युती सरकारच्या बाजूने आहे. कशामुळे? कामं केलेत, मतदारसंघाचा विकास, सामान्य जनतेचा विकास, कामं, सामान्य जनतेची कामं केलेत आमदार साहेबांनी. मुख्यमंत्री विकास म्हणजे जे अत्यावश्यक बाबी आहेत, दवाखाना असेल, तहसील असेल, कोर्ट असेल, सामान्याचे जे गरजा आहेत, लाडकी बहीण योजना आहे, जे सर्वच कामं सर्वसामान्य, रस्ते असेल, लाईट असेल, शहराचा विकास असेल, पाणी असेल, हे योजना पूर्ण आमदार साहेबांनी राबवली. चाचा, मतदान करताना काय विचार करणार आपण? बोला. मतदान करताना काय विचार करू मतदान करणार आपण? चांगले केलेत म्हणून, काम धंदा चांगलं झालंय, व्यवस्था झाली आहे गावात म्हणून मतदान. आपल्यासोबत काही मतदार आहेत. मतदान करताना काय विचार, मतदार म्हणून काय विचार? मतदार म्हणून शेतकऱ्याचा विषय सगळ्यात समोर घ्यावा लागेल. शेतकऱ्याचं ह्या महायुती सरकारने चक्क नुकसानामध्ये वाटलेलं आहे, ते पूर्ण विचार करणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली ते पूर्ण लाडकी बहिणीचं नाव करून पूर्ण खाद्यतेलापासून शेतकऱ्याच्या खाताबियापर्यंत सगळे महागाई वाढवलेले आहेत. म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये येणं गरजेचं आहे. आणि कोविड काळात उद्धव साहेबांची जे कामाची प्रशंसा केली आहे, ते प्रशंसा आम्ही ह्या सरकारची करू शकत नाही, तेवढं काम उद्धव साहेबांनी केलेलं आहे. म्हणून आमचं मत महाविकास आघाडीला. महागाईला विधानसभेत उत्तर कसे देणार? महागाई तर त्याही काळात होती, उद्धव सरकारच्या काळात ही महागाईच होती, त्या परंपरेने महागाई चालूच आहे. महागाईचा विषय नाही, पण शेतकऱ्यांचा विषयी ह्या सरकारनं चांगले निर्णय घेतलेले आहेत. जे सोयाबीनचं अनुदान असेल, प्रत्येक शेतकऱ्यांना 5,000 रुपये पडलेले आहेत. जे पगारी असतील, वर्षाला प्रत्येकाला 6,000, आता त्याच्यावर 12 झाले, 12 15 होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या योजना ह्या सगळ्यांना घरपोच झालेल्या आहेत. ज्यांच्या काही कागदपत्र नसतील अशांच्या काही क्वचित राहिलेल्या आहेत. आणि सर्वसामान्यांच्या गरजा काय असतात, नळ, पाणी, लाईट, रस्ते, हे सर्व आमच्या लोहारा शहरातील पूर्ण प्रभागामध्ये 99% कामं आमदार चौगुले साहेब यांनी केलेली आहे. आता ही लढत शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी होत आहे. तर त्यात एकनाथ शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री होतील, याच्यात काही शंकाच नाही आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे साहेबांनी आम्हाला आतापर्यंत वचन दिलेलं आहे लोहारा शहरवासीसाठी, माकणी धरणाच्या पाण्याची नळ योजनेच्या अंतर्गत जे नळ योजनेचे कामं सध्या चालू आहेत कामं, आणि पाणी पुरवठ्याची योजना आमच्यात लय झालं तर 12 ते 16 महिन्यात पोच होणार आहे. आणि म्हणून आम्ही आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांच्या पाठीमागं कमीत कमी लोहारा नगर पंचायतचे 15 नगरसेवक त्यांच्या पाठीशी आहोत. मामा, या विधानसभेचा माहोल काय? माहोल श्री संत, मी कानेगावकर आहे, श्री संत मारुती महाराज कानेगावकर. एक माझा असा विषय आहे काय,
आमदार साहेबांनी कामं चांगले केलेत आणि मी बारामतीहून आलोय. खास मला साहेबांनी इथं पाठवले आहेत. आज तुमच्या सगळ्यासमोर सांगतो मी काय श्री संत मारुती महाराज कानगावचा मला आशीर्वाद आहे आणि बारामती हेच आलोय आणि साहेबाला आम्ही निवडून इथं देणारच. नाव सांगा. कोणत्या साहेबाला? हा कोणत्या साहेबाला? काय होतो मी आता नाव चौगुले साहेब. नागरे साहेब. महायुती सरकार मराठा विरोधी आहे साहेबाचं. शिवाजी महाराजाचा फोटो सुद्धा नाही. मराठ्याचा समाजाच्या नावावर मत मागणार यांना शिवाजी महाराजाचे फोटो सुद्धा लावायला नको वाटतंय. असं मराठा समाज का म्हणून मतदान टाकायचं चौगुले साहेबाला? एकनाथ शिंदे खोटी शपथ घेतली. सरसकट जरांगे फॅक्टर चालणार स्वामी एक नंबर स्वामी येणार. मराठ्याचे जाऊ इकडे घ्या. आम्ही बी मराठ्याचे जाऊ. मराठ्याचं वाटोळ जर कोण केलं असेल तर फक्त शरद पवारने केले आणि मराठा विषयी प्रेम असणारा माणूस म्हणजे फक्त एकनाथभाई शिंदेच आहे. आणि मराठ्याला अनुदान मराठ्याला जे आरक्षण देणार आहे देण्याची हिंमत फक्त आणि फक्त एकनाथभाई शिंदेच आहेत. आणि पहिल्यांदा आरक्षण देण्याची सुरुवात केली कोण केली तर या भाजप सेना सरकारनं सुरुवात केली. अरे ज्यांनी द्यायला पाहिजे होतं 2.5 वर्ष काय झोपले होते का? 2.5 वर्ष कुठे गेले? 2.5 वर्ष बंद दरवाजे झाड होते. मी मराठ्याचा असताना मला आरक्षण मिळालंच पाहिजे. काय मिळू नये ते मिळण्यासाठी आम्ही मराठा समाज बिलकुल जरांगे पाटलाच्या मागे ठामपणे आहोत. पण ह्यावेळेस मतदान करताना लोहारा शहराचा असेल लोहारा परिसराचा असेल तर विकास कोण केला? ज्ञानराज चौगुले साहेबांनी केला. आणि एकनाथभाई शिंदेमुळे एवढा लोहारा शहराला निधी मिळाला. लोहारात पिण्यासाठी पाणी नव्हतं साहेब. लोहारात पिण्यासाठी पाणी नव्हतं. आमदार ज्ञानराज चौगुलेंनी लोहारा शहरासाठी आमदार निधीतून 38 बोर नगरपंचायतीने दिले लोहारा शहरासाठी. कूपनलिका दिली. आणि दुसरी गोष्ट माकणी धरण उशाची आणि कोरड घशाची आम्हाला होतं. पण माकणी धरणातून पाणी लोहारा शहराला पूर्ण बदलण्याचं काम चालू आहे. येणाऱ्या 15 ते 16 दिवसात काम पूर्ण होईल. 5 टर्म आमदार हे शिंदे गटाचे शिवसेनेचेच आमदार आहेत. हो 3 टर्म ज्ञानराज चौगुले होते. 2 टर्म रेवगड होते. हो मग जे म्हणले की धरण उशाशील कोरडघशाची होती. कशामुळे मग होती? पण देणारा माणूस वरचा नव्हता. देणाऱ्याचे हात हे मोकळ्या. आता एकनाथभाई शिंदेमुळे आणि ज्ञानराज चौगुलेमुळे लोहारा शहराला माकणी धरणातलं फिल्टरचं पाणी प्यायला मिळणार आहे. येणारे 15 ते 16 महिन्यात काम पूर्ण होईल. आता सध्या काम चालू आहे. त्याला बघायचं असलं जाऊन बघावं आणि शहरातलं काम पूर्ण होणार आहे. मतदान करताना तुम्ही विकास बोलताय मराठा आरक्षण बोलताय. मराठा आरक्षण देण्याची एकनाथभाई शिंदे देऊ शकतात. मतदान करताना विकासाचा विचार करणार का आरक्षणाचा विचार? विकासाचा विचार करणार आणि आरक्षणाचा विचार करणार. मतदान करताना विकासाचा विचार केला जाईल. विकास कुठला नाही विकास कुठणार नाही याची पुरेपूर जनता ही काळजी घेईल. कुणाला बी बमट्या मारायचं काही बाकी बोलायचं काहीतरी फोटो नाही हे नाही. अहो मग दुसऱ्या महापुरुषाचे फोटो कुठे आहेत? बशीर महाराजचा फोटो कुठं नाही आहे का? त्यांच्या बॅनर बशीर महाराजचा फोटो अनेक महाबशीर हे राजकीय बॅनर असतात. जातीय तेढ निर्माण करणारे जातीय तेढ निर्माण करण्यासारखं बोलू नका. पहिले आपल्या चॅनलला बाईट आलेत विनाकारण काहीतरी गोष्टी हे करायचं काय करायचं बाईट आलेले म्हणून आम्ही बाईट देतोय. आम्हाला तो करायचं नाही. आम्हाला खोटे नाटे फेक न्यूट्यूब पसरवायचे नाहीत. जे योग्य आहे तेच बोलायचं आहे. विकासावरच बोलायचं आम्हाला. बाकी गोष्टी बाबती मला बोलायचं नाही. मी पण स्वतः मराठा आहे. मराठा आरक्षणासाठी सगळेच संवेदनशील आहेत. कोणावर संवेदनशील नाही. पण एक लक्षात राहू द्या स्वतः जरांगे पाटील साहेब म्हणतायत की मराठा आरक्षण देऊ शकतात तर ते फक्त एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात. राहिला विषय पाठपुराव्याचा आमच्या चौगुले साहेबांनी इथून तिकडे एकनाथजी शिंदे साहेबांकडे जेवढा पत्रव्यवहार केलाय तो इतर दुसऱ्या कुठल्या आलेल्या माणसांनी केला नाही ना दुसऱ्या केलेल्या माणसाने. विधानसभेमध्ये बी एकनाथजी शिंदे साहेबांच्या साक्षात आमदार ज्ञानराज चौगुलेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरलेला आहे. विशेष सांगायचं म्हणजे जरांगीने कोणालाही विरोध केला नाहीये. ऐका पण मराठा समाजाची मागणी 50%च्या आत आहे. पण शिंदे सरकारनं जो 10% आरक्षण वाढ दिलेला आहे हे मराठा समाजाला मान्य नाही. 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण. ज्ञानराज चौगुले भूमिका स्पष्ट करावी की आमची सहमती आहे 50%च्या आत मराठा समाजाला आरक्षण. मराठा आरक्षणाच्या मागणीला 50%च्या आत जो 50% आरक्षणाच्या आत जो मागणीला पाठिंबा देईल मराठा समाज त्याच्या पाठीमागे राहील असं मराठा कार्यकर्त्यांचं मत आहे. आपण आता विकासावर चर्चा करूया. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव साहेब एकदाही जरांगे पाटलांच्या विकासावर चर्चा करूया.
उमरगा तालुक्यात कशाचाच विकास झालेला नाही. फक्त आमदारचा विकास आमचा तालुका भकास झालेला आहे. रस्ता नाही, उमरगा शहरात देखील रस्ते नाहीत. बायपासचा रोड पाहिलं तर त्या खड्ड्यात रस्ता आहे ते देखील कळत नाही लवकर. राहिला प्रश्न हमी भावाचा, त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही. त्याच्यामुळे ह्या तालुक्यामध्ये चौगुले साहेबांनी 15 वर्षात काहीच काम केलेलं नाही. फक्त त्यांनी 7 रुपयापासून सुरू केलेला प्रवास 70 कोटीपर्यंत त्यांचाच पोहोचला. त्यांचाच विकास कसा झाला हे जर आम्हाला सांगितलं तर आम्ही पण त्याच मार्गावर चालून स्वतःचा विकास करून घेऊ. अजिबात केलेला नाही. जो काही झालाय तो फक्त त्यांचा स्वतःचा वैयक्तिक विकास झालेला आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास झाला नाही. राहिला प्रश्न शेतकऱ्याच्या पिकाचा हमी भाव देखील शेतकऱ्याला मिळत नाही. 4,925 रुपयाचा हमी भाव आहे, पण अक्षरशः शेतकऱ्याचं सोयाबीन विकताय 3400, 3500, 3600 रुपये. विकास झाला कसं म्हणायचं? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाहीये. यासोबतच विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून केलेला आहे. कोणाचा झाला? फक्त गुत्तेदाराचा विकास झाला. लोहाऱ्यात कोणाच्या जनतेचा विकास झालेला नाही. फक्त विकास झाला तो फक्त गुत्तेदाराचा, दुसरा कोणाचाच विकास झालेला नाही. माझं घ्या सर. कसं आहे, शेतीमालाला भाव आहे. कुणा सरकारच्या काळात भाव होता एवढा वेळा, आणि जी किराणा मालाचे भाव म्हणतात, तेलाचे भाव म्हणतात, पहिले पण तेलाचे भाव वाढले कमी झाले, हे सगळं तेजी मंदीवर अवलंबून असतं. व काहीतरी फेक नेगेटिव्ह पासून होत नसतं. ते कुठलीही महागाईचे रेट असतात, दर असतात, ती मागणी आणि पुरवठा याच्यावर अवलंबून असतात. उगा सरकारला धारेवर धरणं, याच्यामध्ये सरकार जेवढं होईल तेवढा प्रयत्न करतो, आणि सरकारनं आश्वासन दिलंय पुढील काळात स्थिर भाव ठेवेल. हे सरकार पुढील काळात स्थिर भाव ठेवेल. त्यामुळे शिंदे सरकारलाच आमचं पाठिंबा राहील. आमदार साहेबाचा विकास जर म्हणायला गेलं सर, गेल्या 25 वर्षामध्ये आणि तिच्या अगोदरच्या 10 वर्षामध्ये जे 2.5 वर्षात जे विकास झालाय त्याला कोणच तोड करू शकत नाही साहेब. आमदार साहेबाचं एवढं काम चांगलं आहे मुस्लिम समाजाबद्दल आणि कोणत्याही समाजाबद्दल म्हणताना सर्व जनतेचा विकास करायचा आमदार आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये बसायचा आमदार आहे. अहो, माझ्यासारख्या एक मुस्लिम समाजाला घेऊन चालणार आमदार म्हणताना ज्ञानराज चौगुले साहेब. आम्ही रवी गायकवाड साहेबांना जवळून बघितलंय, आम्ही बसवराज पाटलाला जवळून बघितलंय, आणि अश्लेष भैया मोरेला चालुक्य भैयाला जवळून बघितलंय. तर हे लोक कसं आहेत, हे टीम काम करणारी टीम आहे साहेब. आणि आमदार साहेबाला तर मुख्यमंत्री साहेब बोलले की लाडकी बहीण योजना, अहो लाडकी बहीण योजना आज पत्रनं कोणच दिलेला नाही, रुपया दिला नाही साहेब. आमच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री किती झाले साहेब? विलासराव झाले, आणि नंतर उद्धव ठाकरे झाले, आणि किती पृथ्वीराज चव्हाण झाले, आणि किती झाले. तर लाडकी बहीण योजना ही तर कुणाला सुचल नाही साहेब. आणि मुख्यमंत्री सहायता निधी, अहो जनतेला काय पाहिजे? हॉस्पिटल मधलं काम आणि शेतकऱ्याला चांगला भाव. अहो कोणची सरकार दिलं नाही, हे सरकारने तुम्हाला नुकसान भरपाई दिलेली आहे. आणि खास करून गोगलगाईच्या ब्लॉक प्लेअर मध्ये गोगलगाई गेल्या 2.5 वर्ष, गेल्या 2-3 वर्षाच्या अगोदर गोगलगाईचा प्रसंग पडला आपल्या इथं उमरगा तालुक्यामध्ये. तर सगळ्यात पहिला आपले ज्ञानराज चौगुले साहेब उचलले, विकास केलाय, 1 नंबर केलेला आहे. पक्षांतर केलंय, पक्षांतर केलंय साहेब, सर्व जनतेचं केलेलं आहे, सर्व जनतेचं केलेलं आहे. जनतेला माहितीच आहे. मुगळे साहेबांना आम्ही एकाच गावातले आहोत, पण विकास आमदार साहेबाचा कोणत्या प्रकारे स्वतःचा करून घेतले, जनतेचा विकास काय केले हे शून्य मात्र फरक आहे याच्यात. जनतेचा विकास झालेला नाही. लिंगायत स्मशानभूमी आहे सर, लिंगायत स्मशानभूमीचं काम कसं झालंय? लिंगायत आहे, आमच्या गावामध्ये सामुदायिक स्मशानभूमी आहे. आपल्यासोबत लाडकी बहीण, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना बघा, अवशी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. काय भावना तुमच्या? आमची भावना काय, आम्ही उद्धव साहेबांचे आहेत. मग लाभ मिळाला का? कशाचा लाभ आहे? मी घेतलो नाही घेतला, घेतलं नाही. ठाकरेंनी कधीच लाभ दिलेला नाही. अवशी लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळालाय? लाभ मिळालाय, पण त्यांनी असेच आमचं ही व्हावं आणि असेच त्यांनी जय मिळाला लाडक्या बहिणीचा लाभ. महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना सुरू केली आणि आपण लाडकी बहीण योजना महायुतीची आहे. कोणतेही ना तुम्हाला चांगले वाटतील, विश्वासार्ह वाटतील. आता आम्हाला शिंदे साहेबांनी बघा लाडक्या बहिणीचं दिलेलं आहे. हा, त्याच्यावर विश्वास आहे. नाही
गरीबाला हाती धरावा साहेबांनी, आम्हाला एवढंच म्हणायचं. गोरगरीब सांगीला पडलेत आणि मोठेच मोठे होऊ लागते. मग तुम्ही सगळ्याला समान म्हणता, तुम्ही गरीबाला जागेवरच ठेवलं. लाडकी बहीण महालक्ष्मी योजना, आम्हाला महालक्ष्मीचं काय माहितच नाही. लाडक्या बहिणीचं तेवढं माहिती, जेवढं माहिती आहे तेवढं बोलले. साहेब आपण उमरगा विधानसभा मतदारसंघातील माहोल बघताय. लोक घोषणा देत होते, आमदारांच्या समर्थनार्थ विरोधाच्या घोषणा दिल्यात. आमदारांनी विकास केला असं काही लोकांचं म्हणणं आहे, तर काही लोकांचं म्हणणं आहे फक्त आमदारांचाच विकास झाला. ही लढत ही शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट अशी लढत होणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर होणार आहे, हे या महिलांच्या बोलण्यावर लक्षात येतं. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.